माननीय शरणजीत कौर, माननीय जागीरदारजी आणि आपण सर्वजण, सर्व विद्यार्थी, थोडंसं असं आहे की मला जितका वेळ उभं राहून बोलता येईल तितक्या वेळ उभं राहून बोलते, नाही तर बसून बोलेन. जरा मार लागला पायाला, बाकी काय नाही. तर खूप संख्या दिसती आहे तुमची विद्यार्थ्यांची. आज पहिला दिवस आहे म्हणून खूप आहे का नेहमी असते इतकी संख्या, फक्त इकडचं कोणी दिसत नाही आहे मला, अंधार असल्यामुळं कदाचित, किंवा माझ्या डोळ्यावरती प्रकाश येत असल्यामुळं. सगळ्यात आधी एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथे हजर आहात, तुमचं खूप अभिनंदन करते. आणि तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मला दिली याबद्दल जागीरदारजींचे मी आभार मानते. विषय गरमी होते का रे फार? हां, खरं म्हणजे AC हॉल आहे, AC हॉल आहे, सुरू असेल AC, लाईट गेले असतील. आणि विषय तसा, तुम्ही घाबरू नका विषयाला, आदर्श नागरिक वगैरे असा विषय दिलेला आहे, तर जरासा बोजड वाटण्याचा संभव आहे, पण घाबरू नका. तुम्हाला शाळेमध्ये नागरिकशास्त्र असेलच. नागरिकशास्त्रामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी सांगितलेल्या, ऑलरेडी माहिती असलेल्या असतील. आपण भाषणापेक्षा संवाद करू, बघूया आपल्याला जमतंय का, आदर्श नागरिक म्हणजे काय आहे आणि आपण आहोत की नाही हे आपण आपलंच ठरवायचं आहे. कोणाला दाखवण्यासाठी आपल्याला काही व्हायचं नाही आहे. आपल्याला जे काही करायचं आहे ते हे पक्क लक्षात ठेवा की स्वतःसाठी करायचं आहे. प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येकजण जर स्वतःसाठी व्यवस्थित राहिला, विचारपूर्वक राहिला, तर समाज, नॅचरली राष्ट्र हे तेवढं वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ होत असतं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे सुरुवातीला, फार काही बोजड व्याख्या नसणार नाही. एक गोष्ट सांगते. तुम्हाला माहिती आहे, ग्रीस नावाचा एक देश होता. संस्कृती, ग्रीक संस्कृती तिथे अगदी आनंदाने राहत होती. शतकांच्या पूर्वीची गोष्ट आहे, पण जणू काही आपल्याला आज रिसेंटली आपल्या माहितीतली असल्यासारखी ही गोष्ट आहे. आजही आपल्याला उपयोगी पडणारी अशी गोष्ट आहे. या ग्रीसची राजधानी होती ग्रीसची राजधानी होती अथेन्स. या अथेन्समध्ये एक फार मोठा विद्वान माणूस राहत होता, ज्याचं नाव तुम्हाला माहिती आहे. त्याचं नाव आहे सॉक्रेटिस. राहत होता, शतकांच्या पूर्वीची गोष्ट आहे. आणि ग्रीक संस्कृती ही जगातल्या सगळ्यात जुन्या, जशी भारतीय संस्कृती आहे ना तशीच ग्रीक संस्कृती जगातल्या सर्वात जुन्या संस्कृतींच्यापैकी एक आहे. त्याच्यानंतर अनेक संस्कृती आल्या आणि गेल्या, येणं आणि जाणं हे चालूच राहिलेलं आहे. तर ह्या ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये एक फार मोठा माणूस राहत होता, ज्याचं नाव होतं सॉक्रेटिस. हा सॉक्रेटिस मोठा कशामुळं, किंवा हा सॉक्रेटिस आजही आपल्याला का आठवतो? एकदा काय झालं, अथेन्सची नगरदेवी हिच्या देवळामध्ये त्या प्रीस्टनी देवीला प्रश्न विचारला की अथेन्समधला सगळ्यात हुशार माणूस कोण आहे, किंबहुना ग्रीसमधला सगळ्यात हुशार माणूस कोण आहे? तर त्या देवीने उत्तर दिलं की सगळ्यात हुशार माणूस आहे सॉक्रेटिस. बरं, हा सॉक्रेटिस सगळ्यात हुशार माणूस का होता? खरंच त्याने सगळे ग्रंथ वाचले, सगळे तत्त्वज्ञान आपलेसे केले म्हणून तो हुशार होता का? नाही. कदाचित याचं उत्तरही तुम्हाला माहिती असेल, कारण हे फार जगप्रसिद्ध उत्तर आहे की सॉक्रेटिस हा हुशार होता, ज्ञानी होता, कारण त्याला स्वतःच्या ज्ञानाची मर्यादा माहिती होती. त्याला हे माहिती होतं की त्याला काय काय माहिती नाही. ज्ञानाच्या समुद्रातला फक्त एखादा थेंब त्याला माहिती होता, अख्खा समुद्र मला माहिती नाही ह्याची जाणीव त्याला होती, म्हणून तो सगळ्यात हुशार माणूस.
आणि मग हा सॉक्रेटिस काय करायचा की ज्याची आजपर्यंत आपण आठवण करतो, हा सॉक्रेटिस गल्ल्यांच्या कॉर्नरवर, त्यावेळेस सार्वजनिक बाथरूम असायचे, त्या बाथरूममध्ये किंवा कधीही नुक्कडवर चौकामध्ये उभं राहून लोकांशी चर्चा करायचा आणि अगदीच नवीन पद्धतीचे विचार त्यांच्यासमोर मांडायचा, वेगळ्या पद्धतीचे विचार त्यांच्यासमोर मांडायचा. आणि त्यांचे जे फिक्स झालेले विचार होते ते विचार बदलायला तो त्यांना मदत करायचा किंवा विचार नव्याने करायला तो भाग पाडायचा. लोक विचार करायला लागले, लोक विचार शिकले, विचार करायला शिकले, लोकांना चांगलं वाईट कळायला लागलं आणि चांगलं वाईट कळायला लागलं लोकांना, म्हणून सॉक्रेटिसला शिक्षा झाली. त्याला सरकारने, त्यावेळेसच्या शासनाने त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली. विष प्यायला सांगितलं, पण त्याला एक संधी पण दिली की ते असं म्हणाले की तू सांग सगळ्यांना की मी जे काही तुमच्याशी बोलत होतो, जे काही विचार करायला सुचवत होतो, सांगत होतो, हे सगळं मी चुकीचं करत होतो असं तू सगळ्यांना सांग. हा तुझ्या पुढे एक पर्याय आहे, नाही तर मग तू विष प्राशन करून मृत्यूदंडाला सामोरं जा. सॉक्रेटिसने विष प्राशन केलं आणि त्याने मृत्यूदंड जो काही मिळाला होता त्याला तो स्वीकारला. हे सगळं त्याने का केलं? तुम्हाला माहिती आहे, माणूस हा बाकीच्या प्राण्यांच्यापासून वेगळा का आहे? मनुष्य प्राणी म्हणतो आपण, पण बाकीच्या प्राण्यांच्यापासून माणूस वेगळा आहे. वेगळा का आहे? कारण माणसाला विचार करता येतो, कारण माणसाला स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे जाता येतं, कारण माणसामध्ये कंपॅशन आहे, करुणा आहे, दया आहे, कारण माणसाला शिकलेले धडे हे आपल्या बुद्धीमध्ये, मेंदूमध्ये किंवा आपल्या मनामध्ये साठवून ठेवता येतात आणि त्या योगे तो पुढची प्रगती करू शकतो. म्हणून माणूस हा इतर प्राण्यांच्यापासून वेगळा आहे, कारण त्याचे अनुभव त्याच्या मनात साठून राहतात आणि त्या अनुभवांचा फायदा घेऊन तो पुढची वाटचाल करत असतो. तो सॉक्रेटिसच्या जमान्यापासून आज AIच्या जमान्यापर्यंत माणूस हा येऊन पोचलेला आहे. याच पद्धतीने ही माणसाची भौतिक प्रगती झाली. म्हणजे माणूस फार प्रगत झाला का? माणूस कधी समजायचा आपण प्रगत झाला म्हणून? ज्या वेळेस त्याच्या मनातल्या भावना तो व्यक्त करू शकतो, ज्या वेळेस तो विचार करू शकतो, ज्या वेळेस आपला विचार योग्य आहे का अयोग्य आहे हे त्याला कळू शकतं, त्यावेळेस तो प्रगत झाला असं म्हणणं आवश्यक आहे. मग आपल्याला योग्य अयोग्य विचार कळतात का? तुमचं वय असं आहे मित्रांनो, सगळे 8वीपासून 7वीपासून ते 12वीपर्यंतचे विद्यार्थी आहात तुम्ही, असं मला सांगितलं गेलं तर तुमचं वय असं आहे की ज्या वयामध्ये तुम्हाला मित्र जे बोलतात, मित्र जे सांगतात तेच खरं वाटतं, तेच सगळं खरं आहे. घरातले लोक जे आहेत, आपले वडीलधारे लोक, आईवडील म्हणा किंवा अजून कोणी, आपल्याला असं वाटतं की त्यांना काय समजतं, त्यांनी काय दुनियादारी पाहिलेली आहे, त्यांना काही समजत नाही. माझा मित्र जे सांगतो तेच खरं आहे आणि माझी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जे सांगते आहे तेच खरं आहे. आणि यामध्ये मग मित्रांचे मित्र, त्यांचे मित्र कोणीतरी चुकीच्या मार्गाला लागलेला असतो आणि त्या चुकीच्या मार्गाला लागलेला मित्र तुम्हाला हा मार्ग कसा बरोबर आहे म्हणून त्या रस्त्याने नेण्याचा प्रयत्न करतो. ही ती वेळ आहे की ज्यावेळेस आपल्याला चूक आणि बरोबर हा विचार करता आला पाहिजे, हे बायफर्केट करता आलं पाहिजे की कोणतं वागणं चूक आहे, कोणता विचार चूक आहे आणि कोणता विचार बरोबर आहे. सध्या आपण वैचारिकदृष्ट्या, विचारांच्या दृष्टीने एका गोंधळलेल्या मानसिक अवस्थेत आहोत. हा जो गोंधळ आहे मानसिक, आपला जो गोंधळ आहे विचारातला, हे बरोबर आहे का, ते बरोबर आहे, ते बरोबर आहे का, हे बरोबर आहे, हा हे सांगतो, तो ते सांगतो, घरातले लोक वेगळे सांगतात आणि मित्र तर वेगळाच वागतो. मग याच्यात चांगलं काय आणि वाईट काय हे जर आपल्याला शिकायचं असेल तर आपल्याला सगळ्यात आधी विचार करायला शिकलं पाहिजे. आणि जो विचार करतो ना तो फार लवकर चांगला मनुष्य आणि आदर्श नागरिक बनतो. कारण शेवटी तुम्हाला ती
प्रतिज्ञा आहे का रे आमच्या वेळेस असायची, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. पहिल्या पानावर असायची ती प्रतिज्ञा. तुम्हाला आहे का नाही मला माहिती नाही. आता आहे. आम्ही रोज प्रार्थनेनंतर ही प्रतिज्ञा म्हणायचो. माझ्या देशाच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा आम्हाला अभिमान आहे. या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन आणि माझ्या देशातले सगळे माझे बंधू आहेत. त्यांच्याशी मी समतेने वागेल. त्यांच्याशी मी त्यांना रिस्पेक्ट देऊन वागेल. आता फार मोठी गोष्ट नसते आदर्श नागरिक बनणं म्हणजे. तुम्हाला माहिती आहे आपल्याला स्वच्छता फार आवडते. आपण आपलं घर अगदी चकाचक झाडतो, होय की नाही. अंगण पण झाडतो आणि सहज कचरा हा आपल्या घराच्या भिंतीच्या पलीकडे लावून टाकतो दुसऱ्यांच्या अंगणात किंवा दुसऱ्या रिकाम्या फ्लॅटमध्ये. हे करणं आपण बरोबर आहे का? कचरा उचलून जर तो आपण बकेटात भरून ठेवला, कचऱ्यावाला येतो दुसऱ्या दिवशी टाकला, तर ते योग्य आहे का? हे झाडून दुसऱ्याच्या अंगणामध्ये कचरा लोटून देणं योग्य आहे? याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. आपण जेव्हा समाजामध्ये राहतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आपण जेव्हा समाजामध्ये राहतो त्यावेळेस जर आपल्याला मान सन्मान पाहिजे असला, जर आपल्याला आपल्या विचारांचा रिस्पेक्ट पाहिजे असला, तर सगळ्यात आधी आपण दुसऱ्यांच्या विचाराचा रिस्पेक्ट करायला शिकलं पाहिजे. भले त्याचा विचार माझ्या विचारापेक्षा 100% वेगळा असेल, भले त्याचा विचार माझ्या विचारापेक्षा 100% वेगळा असेल, तरीही त्या 100% विचारांचा, तुम्हाला असं नाही म्हणत मी की त्याचे विचार लगेच तुम्ही आत्मसात करा, नाही. योग्य अयोग्य म्हणून मी आधी सांगितलं, योग्य काय आणि अयोग्य काय हा फरक आपल्याला करताच आला पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की मी जे काही विचार करतो तो सगळा योग्य आहे आणि समोर जो काही विचार केला जातो तो सगळा अयोग्य आहे. गिव्ह रिस्पेक्ट अँड गेट रिस्पेक्ट असं जर असेल तर तुम्हाला समोरच्याला त्याच्या विचारासाठी, त्याच्या विचारांचा आदर करण्यासाठी तुम्ही स्वतःला शिकवा. काय असतं रे आदर्श नागरिक? नागरिक म्हणजे काय असतं? तसं नागरिकत्वाची व्याख्या तर तुमच्या नागरिकशास्त्रामध्ये आहेच. पण आपल्याला असतं, आपल्याला हेल्मेटची सक्ती केलेली असते. आपल्याला आपल्या गावामध्ये चौकात चौकात सिग्नल लावलेले असतात. पण आपल्या नाकात असतं वारं भरलेलं. काय होतं? तोडलं सिग्नल तर काय होतं बघू म्हणून आपण, आणि कोण मला काय म्हणणार आहे या विचाराने कधी कधी आपण हे सिग्नल भरधाव वेगामध्ये ओलांडून पुढे जातो. दुर्दैवाने कधी कधी आपले ॲक्सिडेंट होतात, नाहीतर आपल्यामुळं दुसऱ्याचा ॲक्सिडेंट होतो. असंही होतं. मग आपण हे केलं पाहिजे का? सिग्नलपाशी उभं राहिलं पाहिजे का? कारण ते आपल्या सेफ्टीसाठी आहे. तो एक नियम घालून दिलेला आहे, तो एक नियम घालून दिलाय. मग त्यावेळेस आपण म्हणतो की हा माणूस पाळत नाही, तो माणूस पाळत नाही, तो माणूस पाळत नाही, मग मीच का पाळू? असं नाही आहे की जे काही नियम तुम्हाला घालून दिले ते पाळण्याची सुरुवात जर स्वतःपासून तुम्ही केलीत तर प्रत्येक नियम हा पाळला जाईल. साधं उदाहरण दिलं मी तुम्हाला की ट्रॅफिक सिग्नल्स, हे एक साधं उदाहरण आहे. समाजामध्ये राहतो आपण, तर समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक राहतात. त्यांच्या विचारांचा, त्यांचा रिस्पेक्ट करणं ही आपली जिम्मेदारी आहे, होय की नाही. आणि आपल्यासारखंच त्यांनाही या ठिकाणी आपल्या देशामध्ये, हा जसा देश आपला आहे तसाच तो देश त्यांचाही आहे, ही भावना ठेवणं ही आपली जिम्मेदारी आहे. आपली जिम्मेदारी आपल्याला कळणं हे विचार करण्याचं सामर्थ्य आहे. जो माणूस विचार करतो ना त्या माणसाला त्याची जिम्मेदारी कळते आणि तो जिम्मेदारीने वागायला लागला. प्रत्येक माणूस जर अशा जिम्मेदारीने वागायला लागला तर त्यालाच म्हणतात राष्ट्रप्रेम. राष्ट्रप्रेम हे काही फार जास्त वेगळी गोष्ट नाही आहे की ती आकाशातून पडलेली नाही आहे. महात्मा गांधी जयंती, भगतसिंगांची पुण्यतिथी किंवा जयंती, त्या दिवशी जाऊन फक्त सॅल्यूट ठोकणं किंवा जय जय म्हणणं, आपल्या मनामध्ये असं आहे की हेच म्हणजे राष्ट्रभक्ती.